नमस्ते, मी डॉक्टर प्रकाश धुमाळ. आज आपण चॉकलेट याविषयी बोलणार आहोत. चॉकलेट हा सगळ्यांचा आवडता विषय, सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे. त्यातल्या त्यात आपल्या घरातील लहान मुलांना सगळ्यात प्रिय असणारा असा पदार्थ म्हणजे चॉकलेट. आणि आपणही आपल्या दैनंदिन काळामध्ये लहानपणापासून सुटका घेण्यासाठी किंवा लहान मुलांना रडण्यापासून, अनेक मागण्या मान्य करण्यापासून जे शांत ठेवण्यासाठी जे आपण लहान मुलांना एक पदार्थ देतो तो चॉकलेट, की त्यामुळं लहान मुलं आपलं शांत बसतं व आपल्याला त्रास देत नाही. पण याच आपल्या चॉकलेटमुळं त्यांच्या बालशरीरावर किती वाईट परिणाम होतात हे आपण बघू. साधारणतः जे आपण चॉकलेट देतो ते कोणतंही असू दे, कॅडबरी असू दे, मेलडी असू दे, अनेक प्रकारचे चॉकलेट आहेत बाजारामध्ये. साधारणतः 100 ग्रॅम चॉकलेटमध्ये 50 ते 60 ग्रॅम, जे तुम्ही विचार करा, 100 ग्रॅमचं एखादं चॉकलेट घेतलं त्यामध्ये 50 ते 60 ग्रॅम हे नुसता साखर असते. उरलेले 30 ते 40 ग्रॅम हे फॅट्स असतात. आणि त्या फॅट्समध्ये सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट्स असतात, कोलेस्ट्रॉल असतात. ते शरीरास खूप घातक असतात. त्याचे आपल्या हृदयावरती खूप वाईट परिणाम होतात. त्याचप्रमाणे त्यामध्ये केमिकल प्रिझर्वेटिव्स असतात. आणि जे मिल्क वगैरे म्हणतात ते अतिशय नगण्य प्रमाणामध्ये असते. जे पूर्ण हे चॉकलेट हे शुगर आणि फॅटनंच बनलेलं असतं. त्यामुळे ते शक्यतो आपल्या लहान मुलांना किंवा मोठ्यांनी खाऊ नये. त्यामुळे अनेक आजार आपल्याला बळावतात. त्यातल्या त्यात मोठा आजार म्हणजे लठ्ठपणा, अर्थातच ओबेसिटी. त्या ओबेसिटीमुळे पुढे जाऊन आपल्याला डायबेटीस अर्थात मधुमेह, त्याचप्रमाणे हायपरटेन्शन अर्थातच रक्तदाब आणि हृदयाचे अनेक रोग निर्माण करू शकतात. आणि त्यामुळे शक्यतो आपल्या घरामध्ये लहान मुलांना किंवा कोणत्याही फंक्शनला चॉकलेटचा वापर न करता त्याऐवजी फळांचा वापर करा, किंवा आपल्या घरामध्ये बनवलेले काही लाडू, असे अनेक पदार्थ आपण मिठाई वगैरे घरी बनवते, लाडू, शेंगदाण्याचे लाडू, डिंकाचे लाडू, या गोष्टी वापर करा. तर यातून आपण हे सांगू इच्छितो की चॉकलेट वगैरे याचं बाहेरचे पदार्थ लहान मुलांना देणं टाळा व त्यांचं पुढील आयुष्य सदृढ आणि आरोग्यमय बनवा. धन्यवाद.